आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 1 वर्षापासून आंदोलन करत आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे। अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे। काम करून देतो कधी त्याची अडचण कोणाला येणार नाही कामाच्या बाबतीमध्ये, परंतु डोक्यामध्ये जे गैरसमज आता काय म्हणलं जाते मला सांगा तुम्ही, भाजपलाच मतदान करा नका म्हणून जरांगे दादा म्हणतात। माझी दादाला हात जोडून विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका, कारण या ठिकाणी 6 पक्ष आहेत प्रमुख, बाकीचे पण आणखी 5-7 पक्ष आहेत, परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये 3 पक्ष आहेत आणि सत्ताधारी पक्ष। मी आज आव्हान करतो त्यांना, दादांना विनंती करतो की पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरांगे दादांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायला आमची संमती आहे, पाठिंबा आहे। मी देवेंद्र फडणवीसांची सही आणायची जबाबदारी माझी असेल। आता काय बिघडलं मला सांगा, मी आणतो सही, नाही आणली तर मला बोला, नाहीतर मी फडणवीसकडे जातच नाही। चला दिले सुट्टी आणि राजकारण पण सोडलं, आपण बसू घरी। पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत। आणि व्यक्तिशः कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार, मी त्या माणसाला जवळनं बघतो। तुम्ही म्हणता की राजभाऊ का त्याचं कौतुक करणार, कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्रांनो। कधीच कुठल्या गोष्टीला उपसाची चिंचणार किती मराठ्याची जमिनी भिजणार आहेत सांगा, मी काय करू शकत होतो? त्याने समोर उभारले, काय राजभाऊ काय साहेब हे आहे, झाली 700 कोटीला मंजुरी, अमुक पाण्याची योजना, ह्याची नगरपालिकेची 296 कोटीची योजना, तुळजापूरला 376 कोटी रुपये मंजूर, कशाचं लक्ष नाही कोण, मागल त्याला पैसे, मागल त्याला निधी। सततचा पाऊस, अतिवृष्टी 65 मिलीच्या पुढे होती, तुम्हाला पण आठवतंय। सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला, त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं। 12,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले, तुम्हाला सांगतो एका पत्रामुळे। मला आणखीन पण बघितलं की हसत्यात, राजभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊसचे 12,000 कोटी रुपये आपण वाटले। मी म्हणलं जाऊ दे साहेब, शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागलं। आणि त्या माणसाने काय चूक केली ना, मलाच नवल वाटत का ती ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला? त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का? मी जबाबदारीने बोलतोय मित्रांनो, मी काय कुणाची असेल चमचेगिरी विचारायचा विषय नाही। आणि त्यांच्या 1 रुपयात मिळणार नाही, मी तुम्हाला सांगतो 1 रुपया पण त्यांना कधी मागितला नाही। एवढं ती मध्ये काय पुन्हा अफवा उठल्या ना, असं झालं खूप बिकी असल्या तर भानगडीत असेल ना, तर मी विठ्ठलराव तसं पोरगच नाही तुम्हाला सांगतो, एवढ्या जबाबदारीने बोलतो। असल्यात सुद्धा निंदा नाही मी तुम्हाला सांगतो, पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक करेन। आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो, आपल्याला गरज आहे, नीट बघा देशात। परत आपण असे म्हणसान नाही म्हणलं तर बोला, आम्हाला काही नको, कुठली योजना नको, काही नको, पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मानण्याची वेळ यायला मित्रांनो। नीट बघा कडनं काय चाललंय देशाच्या, शेवटी देशात या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत। 4 जणांनी आपली आहुती बलिदान दिलेलं आहे मित्रांनो सर्वोच्च। समोर मेजर बसल्यात, काय परिस्थिती आहे बघा, बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा, बघा तुम्ही नीट बारकाईने विचार करा मित्रांनो। भयान काळ येणार आहे, 20 वर्षानंतर कत्लेआम होणार आहे। एकच छत्रपती होऊन गेला, त्याच्यामुळे आज आपण हित आहेत। भविष्यात आपल्याला वाचवायचं जर असेल तर लय सावध व्हावं लागणार आहे। हे जे चाललेलं ना, विष कालवड चाललेलं आपल्या देशामध्ये, तुम्हाला सांगतो देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना, आपण पण भयानक स्फोट करायला बसलेले आहेत आणि भयानक पण सीमा आपल्यावर सुरक्षित करायला बसलेले आहेत। काळ भयानक येणार आहे पुढं, आणि सगळ्यात कोप्याला जावं लागणार आहे 1 नंबरला मराठा समाजाला। लढवाया समाज आहे, कधी मागे हटलेला ना, अटके पार झेंडा लावलेला, दिल्लीला जाऊन दिल्लीचं तख्त ताब्यात घ्यायचं काम महाजी शिंदे वगैरे केलेलं इतिहास आहे साक्षी। आणि सगळ्या हातात तलवारी किंवा बंदुका किंवा हत्यार घेऊन आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांनो। कुठल्या ह्याला बळी पडू नका, कुठल्या अपराधाला ह्यात फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी समाजामध्ये। फार मोठं षडयंत्र आहे ह्याच्यामध्ये, काय देशातलाच विषय नाही, परदेशातला विषय, चायना असेल, पाकिस्तान असेल किंवा ह्याच्यामध्ये काय करायचं अमेरिकेला सुद्धा बघवत नाही देशाची, भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली। आज भारत देशाची 5व्या नंबरला अर्थव्यवस्था आहे। एवढं मला सांगा, पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून मैतापर्यंत अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश आहे। कुठल्या बाबतीत कमी पडला, कुठली योजना नाही आपल्याला सांगा। आता सुद्धा नव्यानं
मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली. भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला भाऊ म्हणून योजना येणार आहे. शेतकऱ्या सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार आणि एवढ्या निर्णय घेणारा आहेच कुठलं सरकार मला सांगा ना. आणि तुम्ही ग्रामीण तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो, आमचं काय बघा, आमचं 25-55 आम्ही 20 वर्ष 25 वर्ष आणखी 75-80 लय झालं. ते पण नीटनेटकं व्यायाम करून राहतो. नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी गेलो तर आमचा पण 60-65 मध्ये कार्यक्रम होईल.